तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही मीटिंगला आल्याबद्दल. काय झालं, एक नवीन वर्ष सुरू होतंय आणि मेंबर्स एक दोन मीटिंग झाल्या, पण त्या काही अशा सगळे उपस्थित नाही राहू शकत आणि मग मी म्हटलं न्यू इयर निमित्त घेऊ. पण आता उद्यापासून शिबिर आहे तिकडे. 29 तारखेपर्यंत, 29 तारखेपर्यंत शिबिर आणि 30ला हे आहे. शिवसरोदय शास्त्र भाग एक आहे, त्यामुळं मग मी तिकडच असणार आहे. 31 पर्यंत असणार आहे. मग त्यामुळे मी आधीच घ्यायचं ठरवलं. आज न्यू इयरची गिफ्ट तुम्हाला दिलेली आहे की ओंकार ध्यान आणि मुद्रा. काय झालं, मुद्रांचे खूप रिझल्ट जबरदस्त येत आहेत आपल्याला. का? तर आपण ध्यानामध्ये मुद्राची जोड देतोय. शक्यतो मुद्रा अशा शारीरिक त्रासासाठी केल्या जातात, 20 मिनिटं अर्धा तास काही वेगळं तुम्ही करत असताना. पण आपण काय करतोय, ध्यानामध्ये मुद्रा घेतोय. आणि ध्यानामध्ये काय, आपण कुठली तरी मुद्रा, ज्ञान मुद्रा किंवा असं हात घालून असे हात घालून बसलेलंच असतो. पण जर काही आपण विशिष्ट मुद्रा केल्या, जसं हाकिनी मुद्रा, हाकिनी मुद्रेचे रिझल्ट एकदम जबरदस्त आपल्याला मिळतायत. मग आपल्याला शारीरिक त्रास पण आहेत, मानसिक त्रास पण आहेत. त्याप्रमाणे जर मुद्रा आपण केल्या ध्यान करताना, ध्यान तर आपण करतोच आहोत. कारण मेंबरशिप शक्यतो सगळे व्यवस्थितच लोक घेतलेत, कोणालाही मेंबरशिप आपण देत नाहीये. मी आधी घ्यायचं का नाही विचारायला सांगते, मी हो म्हटले तरच घेताय. त्यामुळं तुम्ही महत्वाचं, आज मला पहाटेच उठल्या उठल्या बघा असं वाटत होतं की हे मुद्राचं, तुम्हाला मुद्रा कोर्स मी आधी मेंबरशिप मध्ये दिला नव्हता इन्क्लूड. मी म्हटलं योगाचं आहे, योगाचं थोडं वेगळं ठेवूयात. तर काय माहिती पहाटे काय झालं, मला आज सकाळीच अशी ओढ लागली की नाही, आपण हे मुद्राचं पण मेंबर्सला देऊन टाकू. म्हणून मग मी तो उठल्यावर पहाटे 6:30ला लगेचच तो जे काय आलं होतं मला पहाटे पहाटे, ते मी लगेच लॅपटॉप उघडून इन्क्लूड सुद्धा करून टाकला. आणि ते तुम्हाला सांगायचंय की तुम्ही ते मुद्रांचं करा. कारण ध्यान करताना आपल्याला काही मन किंवा कुठं फोकस करायचं नाही, हाताची मुद्रा आहे. आणि त्याने तुम्हाला काही ध्यानाचा इफेक्ट येणार नाहीये. ध्यान काही उलट चांगलंच होणार आहे, डबल टिबल फायदा येईल. ऊर्जा वाईज आपण बघितलं, ट्रिपल ऊर्जा येते मुद्रा करत ध्यान केल्याने. ध्यान छान लागतंय, कारण मी स्पेशली ध्यानाच्या पण मुद्रा घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जरूर तो कोर्स करा. आणि म्हणून मग मी म्हटलं की चला हे पण तुम्हाला न्यू इयर गिफ्ट पण सांगावी आणि थोडंसं प्लॅनिंग पण कसं करायचं मेंबरशिपचं ते सांगावं. तर बघा मी शेअर करते थोडंसं. मी आज सिक्वेन्सही बदलला आहे कोर्सचा, खास तुमच्यासाठी. कारण मेंबरशिप घेतलेल्यांनी पुरेपूर मेंबरशिपचा वापर करून घ्यावा. सगळे कोर्स करून घ्यावे. काही लोकांची मेंबरशिप संपायला आली असेल, ही सुद्धा एक घंटा वाजवायची आहे. कारण मेंबरशिप ही एकच वर्ष राहणार आहे. तुम्ही ज्या तारखेला घेतात त्या तारखेपासूनची आहे. आणि जे काही कोर्सेस आहेत तुम्हाला वेबसाईटवर किंवा मेंबरशिपमध्ये इन्क्लूड करू असे, ते तुम्हाला घेतलेल्यापासून एक वर्षभर, म्हणजे समजा कोणी सप्टेंबर महिन्यात घेतली आहे तर सप्टेंबर टू सप्टेंबर राहणार आहे. पण आता जर मी डिसेंबर मध्ये कोर्स घेतला तर तो मी मेंबरशिपला टाकेल की नाही यावर तुम्हाला मिळणार का नाही. आणि डिसेंबरला घेतलेला मी जर टाकला तर तुम्हाला तुमच्या सप्टेंबर पर्यंतच मिळणार. तो काय परत आता टाकला डिसेंबरला एक वर्ष मिळणार असं नाहीये. आणि आता तरी सगळेच कोर्स मेंबर्सला दिलेले आहेत. हाच फक्त ओंकार ध्यान मुद्राचा ठेवला नव्हता. मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन पण ठेवला नव्हता. पण त्यावेळेला कॉम्पिटिशन डिक्लेअर केली मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, कारण खूप महत्वाचं शिकवलंय. आणि जानेवारीत आपल्याला त्याच्या पुढचे टेक्निक करायचे. म्हणून मग तो पण मेंबरशिप मध्ये असंच अचानक मी दिला टाकून. हार्डली एका मॅडमनी, ते पण मेंबरशिप असताना त्यांना एवढी घाई झाली ती अर्चना मॅडमना, की परचेस करून घेतला. कारण त्यांना मेंबरशिप पासून दिसत नव्हता तो. पण नंतर मी लगेचच तुम्हाला काम दिलं म्हटल्यावर मेंबरशिप मध्ये टाकून दिला. कारण मला हवंय की तुम्ही ते केलं पाहिजे सारांश लेखन. आणि त्यांनी ते केलं, परचेस करून केलं. आणि बाकीच्यांना सांगितलं तर बाकीच्यांनी केलेलं नाही. मी आज सगळ्यांचं टायमिंग पण बघितलं की किती वेळ तुम्ही त्या कोर्सला मेंबर असून दिलाय सारांश लेखनाला.
कोणाचं 0 सेकंद आहे, प्रत्येक कोर्सचं दिसतं मेंबर्स असेल तरी. तर थोडंसं मी आता सिक्वेन्स बदललेत आणि तुम्ही ते जरा बघून घ्यावे, कारण मेंबरशिप घेतलीये. काही लोकांना मी दिलीये गिफ्ट, ज्यांनी मला खूप कोऑर्डिनेशन अजून काही मदती केल्या त्यांना मी स्वतःहून दिलेली आहे. आणि त्यांना सुद्धा युटिलाइज करून जे घेऊ शकतात अशांनाच दिली, विचारूनच दिलेली आहे. की असं काही नाही, कारण मला असं तुम्ही वापर केला तर जास्त आनंद होणार आहे. तर हे दिसतंय का तुम्हाला? वेबसाईट दिसतेय का? आपली वेबसाईट दिसतेय का? ते दिसते. हा. तर आता बघा कोर्सेस मध्ये जाऊ. मी सिक्वेन्स बदललाय, तुम्ही जरा लिहून ठेवलं तर चालेल. त्याप्रमाणे कोर्स करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळे कोर्स अवेलेबल आहेत. आता नवीन वर्षाची मी फी पण वाढवणार आहे मेंबरशिप. म्हणून मग मी काही लोकांना बोलवलंय. मी तुम्हाला युजफुल वाटत असेल तुम्ही घ्या आता 31 डिसेंबरच्या आत. 1 जानेवारी पासून फी पण बदलणार आहे. आणि थोडंसं मेंबरशिपला जे कोर्स अवेलेबल असतील ते पण बदलणार आहे. तर यात मी कॅटेगरी वगैरे केले नाहीत, एवढा वेळ मला मिळायचा नाही. कसं तरी चांगले कोर्सचे अपलोड केलेत व्हिडिओ, आता ते कॅटेगरी वगैरे सगळं करेल मी. पण एकंदर फ्री कोर्स भरपूर आहेत. फ्री कोर्स जर म्हटलं तर बघा, मूलभूत ध्यान विधी हे मोफत कोर्स आहे. हा तर नवीन लोकांनी सगळ्यांनी करावा. त्याला काही मेंबरशिप नाहीये, खरेदी करायची नाहीये, काही आहे. ध्यानाचे सगळे फ्री आहेत एक्सेप्ट देवी ध्यान, चक्रध्यान. आता विविध ध्यान विधी आहे, तो तुम्ही करा. यातले ध्यान रंगमंच मध्ये आहे. स्पेशल ध्यान टेक्निक्स आहेत, स्पेशली डिझाईन ध्यान, हिंदी मेडिटेशन्स आहेत. तर हे जे सगळे आहेत ते ध्यान प्रकारात मोडतात. याचे तुम्ही काय काय तंत्र टेक्निक घातले ध्यानाचे, कारण मॅनिफेस्टेशन हे ध्यान प्रकार मी घेते. तुमच्या इच्छा, आकांक्षा, मटेरियलिस्टिक इच्छा यामध्ये फुल्ली हायली स्पेशल ऍडव्हान्स टेक्निक्स मर्ज केले ध्यानात. म्युझिक्स घातले, म्युझिक्सनी फ्रिक्वेन्सी एनर्जी जनरेट होती. म्युझिकनी डीएनए ऍक्टिव्हेशन होतं. नूतन मॅडम, बंद करा की, नूतन कुंभार मॅडम व्हिडिओ बंद करा. झोपून तुम्ही चक्क ऐकताय, बंद करा जरा व्हिडिओ. तर याच्यामध्ये म्युझिकनी डीएनए बदलतात, ऍक्टिव्हेट होतात. म्युझिकनी लाईट क्वेश्चन्स वाढतात. आता हे ऍडव्हान्स पुस्तकं घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेलच की म्युझिकचे कितीतरी यूज आहेत. नूतन मॅडम व्हिडिओ बंद करा की हो. हो. अहो, का नाही? करते. नाही होईना झालंय मला. ठीक आहे, म्यूट करा. तर याच्यामध्ये म्युझिकचा खूप वापर आहे हे तुम्हाला ऍडव्हान्स कळेलच. त्याच्यामुळं म्युझिकमुळं आपल्याला ज्या काही अफर्मेशन्स आपण घेतोय, जे काही मॅनिफेस्टेशन आपल्याला करायचंय ते त्वरित होतं. कारण मॅनिफेस्टेशनचं एक सूत्र आहे की त्या भावना जनरेट करायच्या, त्या इमोशन जनरेट करायच्यात. आणि रियालिटी तेव्हाच येईल की जेव्हा तुम्ही इमोशन्स, भावना जनरेट करता, एनर्जी त्या एनर्जीला गाठता. मग ही सगळी टेक्निक आपल्या ध्यानात कॉम्बिनेशन्स आहेत. तर हे जरूर तुम्ही हे ध्यान प्रकार जे मोफत आहेत ते उघडा. काय टेक्निक वापरलंय? उदाहरणार्थ ओंकार ध्यान असेल, माझी मान दुखते तर माझा ओंकाराचा सगळा फोकस मी मानेवर न्यायचा, हे एक टेक्निक आहे. बेंबीचे रहस्य भेदक टेक्निक वापरले ध्यानात, ते आहेत. नुसतं बघा, करायचं असेल नक्का करायचं असेल, पण मेंबरशिप घेतलीये, उघडून बघा काय 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 आहे. ऐका ते सगळं, लिहून ठेवा, लिहून ठेवा, लिहून ठेवा. काही अफर्मेशन्स वाक्य लिहून ठेवा. ही सुंदर वाक्य जर घोकली तर त्वरित ते सगळं येणार आहे, आपण ओढून काढणार आहोत. असा वापर तुम्ही सगळ्यांनी या फ्री ध्यानातून करावा. हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग जर ध्यानाचेच बघायचे झाले तर 3 नंबर मी हा शक्यतो ध्यानाला वापरलाय, शक्तिशाली चक्र ध्यान आणि देवी क्षमतेच. त्याही पलीकडे सगळ्यात प्रायोरिटी वाईज सगळ्यात महत्वाचा कोर्स कुठला, त्यानुसार मी क्रमांक दिलेले आहेत. तर ते तुम्ही थोडेसे लिहून घ्या, त्या क्रमाने करायला लागा. तर आता बघा, 1 नंबर तर मी ह्यालाच दिलेला आहे, ध्यानाचे ह्याला फ्री ध्यानाला 1 नंबर दिलेत. 1.1, 1.2, 1.3 बघा तुम्ही, 1.4, 1.2, 1.1, 1.3. यातून तुम्ही ते टेक्निक लिहा, कारण हे नुसते ध्यान नाही आहेत. तर हे आपल्यातून जे हवं ते साध्य करणारे टेक्निक्स, तंत्र आहेत त्याच्यात.
ते लिहून काढा. आणि कुठल्याही तुम्ही ध्यान तुमच्या पद्धतीचं करताय, त्याच्यात ते अवलंबा. ध्यान झालं ना की सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी असते ब्रेनची. अशा हेला जर एखादं अफर्मेशन वाक्य तुम्ही जरी नुसतं लिहून घेतलं यातलं, ते जरी तुम्ही म्हटलं, ते जरी बघितलं, तर तात्काळ या मेंदूत सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला पडणार आहे. आणि सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला पडलं की ब्रेन ते घडवून आणतं, निसर्गातून खेचून आपली रियालिटी बनवतं. तर मेंबरशिपचा फायदा हा करून घ्या. याच्यामध्ये तर काही तुम्हाला करायचंच नाही, नुसतं डोळ्यांनी उघडून ऐकून डायरीत लिहा. तर हे महत्वाचं, ज्या पद्धतीचे तुम्ही ध्यान करता, रोज करता, त्यावेळेला ही तंत्र वापरा आणि बघा काय मिरॅक्युलस लाईफ होणार आहे तुमचं. मिरॅक्युलस विचार होणार आहेत, मिरॅक्युलस ऍटिट्यूड बनणार आहे. आणि पेशींभोवतीचं वातावरण, आपण जे आता सगळ्या पुस्तक घेतोय पेशी शास्त्रज्ञाचं, तेही होणार आहे की ते डीप पर्यंत त्याचे परिणाम होणार आहेत. तर हे सगळं घ्या. तर याच्यामध्ये बघा, हा भाग एक, पहिला नंबर कोर्स कुठला करायचा, तर 2 नंबरचा. हा 2, हा पहिला भाग एक सगळ्यांनी करा. 31 डिसेंबर पर्यंत गायडन्स खाली चाललेला आहे. नंतर मी काही गायडन्स देणार नाही. तर हे पुरेपूर ज्यांनी नवीन मेंबरशिप घेतल्या, ज्यांना घ्यायच्या आहेत, त्यांनी पण हा भाग 2 पहिल्यांदा, भाग एक 2 नंबरचा करायचा. त्याच्यानंतर बघा 2.1 हा जो आहे की नाही, भाग 2, तो भाग 2 करा. भाग 2 काय आहे, एक्सटर्नल गोष्टी आहेत सगळ्या. बघा पिरॅमिडनी कसा वापर करून घेणार, पिरॅमिड घरात आहे, नेऊन ठेवाल, त्याचा काय काय वापर होतो, आरोग्यावर कसा होतो, ऊर्जेवर कसा होतो, कसा वापरायचा, ऑरा कसा क्लीन्स करणार, ऑराचं सगळं डिटेल आहे यात. पुढं पुढं आपल्याला खूप डीप पर्यंत जायचंय. मग हे ऑराचं बेसिक करून घ्या भाग 2 मधनं. ऑरा आहे, क्रिस्टल्स आहेत, हे सगळं तुम्हाला कोणीही क्रिस्टल बद्दल सांगणार नाही, ते इथे आहे. हे जाणून घ्या, कारण क्रिस्टल सिटीच्या सिटी तयार व्हायला लागल्यात. क्रिस्टल सुद्धा आपल्याला पुढे नेणार आहे. त्याचा बेसिक तर माहिती असू द्यात. तर हा भाग 2 करा. म्हणजे 2 नंबरचा नंतर 2.2 मी बदललेत. आता बघा 2.3 हा आहे. 2.3 आणि 2.4 मस्ट आहे. आता जानेवारीत जे मी घेणार आहे, आता बघा जानेवारीत उत्क्रांतीचा सुरू करणार आहे मी. उत्क्रांती, आपल्या उत्क्रांतीचा मार्ग कुठला आहे, आपण कसं उत्क्रांत व्हायचंय, इव्होल्युशन करायचंय आपलं. ते जर तुम्हाला समजायचं असेल नवीन ह्यांनी, तर सगळं बेसिक माहिती या भाग 2.3 आणि 2.4 मध्ये. तर हे लिहून घ्या. 2.3 म्हणजे काय आहे, मानवी चेतनेच्या पलीकडे, हा सगळा बेस आहे. मी काय बडबडत असते, आपले कॉन्शियसनेसचे स्तर काय, आपले पंचकोश काय, आपले 7 लेयर काय, कॉन्शियसनेस प्लेन काय, सगळं सगळं पुढं जाणार जे काही मी घेणार आहे ऍडव्हान्स, त्याच्या सगळ्या टर्मिनॉलॉजी, सगळा बेस याच्यात आहे. मग आता मेंबरशिप घेतली आहे तुम्ही, तर हा 2.3 त्या नॉलेजनी लवकरात लवकर करून घ्या. 2.3 याच्यात काही करायचं नाहीये. ध्यान असतील, ध्यान तर अमेझिंग ध्यान आहेत याच्यात. आता जी आपल्याला रियालिटी बनवायची आहे, आता जानेवारी पासून बघा सगळ्या घडामोडी व्हायला लागणार आहेत. मी तुम्हाला सगळं सांगितलंय. मार्चची तारीख दिलेली आहे. सगळ्या प्रेडिक्शननी मार्च एप्रिल 2025 येत आहे. त्या वेळेला आपल्याला जी फ्री विल आहे, त्यावेळेला जी रियालिटी आहे, त्याच्या सगळ्या रंगीत तालीम या ध्यानात झालेल्या आहेत. तुम्हाला सगळ्या आयामांची माहिती दिलेली आहे. हो नाही तर न हो, काय तो तोटा आहे का, करून प्रिपेअर्ड स्वतःला करून ठेवलं तर तोटा आहे का, मृत्यू तर कधी ना कधी येणारच आहे ना. मग ह्याच्यात सगळे ध्यान ते आहेत ऍडव्हान्स. यातले ध्यानही सुंदर आहे, माहितीही सुंदर आहे. तर 2.3 करायचा आहे. पुढच्या, आता हे उत्क्रांतीचा जानेवारीत होणार आहे, त्याच्या आधी केलं तर फार छान होईल. हे 2.3 आणि 2.4. आता 2.4 कुठं गेला? 2.4 म्हणजे आत्ता घेतलेला मॅनिफेस्टिंग बियॉन्ड असेन्शन. आता काही लोकांनी हा विकत घेतला सारांश लेखन करायला, केलं त्यांचं सारांश लेखन छान झालं. पण आपल्याला हवं तसं, म्हणजे कोणी हाताने लिहिलंय, तर कोणी पॉइंट मध्ये लिहिलं नाही, कोणी वाक्यांमध्ये लिहिलं नाही. तर ह्याची किंमत कमी ठेवली होती, खूप कमी ठेवली होती. बाहेर तुम्ही बघा. आणि हे बघा, माझे अजूनही पैसे वसूल झाले नाहीत या वर्षीचे. अजून मला जवळजवळ 15,000 कमी पडत आहेत. जेवढा मला अॅन्युअल मेंटेनन्स खर्च येतो वेबसाईटचा, मेंटेनन्सचा,
तेवढे माझे आता मी डिसेंबरला, तुम्हाला माहितीये दोनदा बंद पडले होते कोर्सेस. एकदा डोमेन झाला होता वर्ष, एकदा मेंटेनन्स झाला होता. अजून म्हणजे 15,000 मला वसूल, म्हणजे मला हा वेबसाईटचा खर्च येतोय म्हणून मी ही फी शुल्क ठेवली आहे. नाही तर मी एक पैसा घेत नाही, तुम्हाला माहितीये कुठल्याही कोर्सला. सगळे विहंगमला जातात, शिवसरोदयला घेते ते विहंगमला. मला काहीही मिळत नाहीये, उलट आम्ही कितीतरी पैसे घालतो. आताच 6 लाखाच्या वर गेले बिल पिरॅमिडचं. खर्च जो केला तो काय मिळवणार आहे आम्ही हे शिबिराच्या साठी? जो खर्च त्या निमित्ताने म्हणा, शिबिरासाठी नाही, त्या निमित्ताने की काय आम्ही मिळवत आहोत हा कधी विचार करावा. की ही दुसऱ्यांची सेवाच चालली आहे, तुमचीच सेवा चालली आहे. तुम्हीच डोनेशन देताय म्हणून ते मोफत ठेवलंय शिबिर, पैसेही घेत नाहीयेत. तुमच्या ऐच्छिकतेवर आहे, ज्यांना द्यायचे त्यांना ज्या द्या, ज्यांना नाही द्यायचे त्यांनी नका देऊ. असं काही नाहीये, पण तिथे क्वालिटी सिलेक्शन ठेवलेलं आहे. की काही विहंगम कार्यक्रम ग्रुप मधल्याच लोकांना येऊन देतोय आपण, कारण ध्यान करणं मस्ट आहे ना आधी. ध्यान न करता पिरॅमिडला येऊन काय उपयोग आहे? पण बघा आता पहिले अमृता मॅडम आज मला लगेच सहजच फोन झाला, या म्हटलं, यायला तयार झाले लगेच. त्यांना मी काही रिक्विसिट दिलंच नाही, तुम्ही संकल्प ठेवला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. कारण प्रचंड फाउंडर मेंबर्स आहेत, डिव्होशन पिरॅमिड व्हायच्या आधी ते येऊन भेट देऊन गेलेले आहेत. पहिली देणगी त्यांनी त्यावेळेला 10,000 दिली, प्रत्येक महिन्याला देत होत्या. मी नाहीच म्हणू शकत नाही, त्यांनी ते सगळं केलंय, करतायत सुद्धा, ध्यानही करतायत. महत्वाचं, त्यांनी आयुष्य बदलून घेतलंय स्वतःचं, हे मला फार आवडतं बघा. पहिलं तुम्ही हे केलं पाहिजे, पहिलं तुमचं नवरा मुलं घरातलं खूप छान केलं की तुम्ही माझ्या प्रेमाला, खूप प्रेमाला पात्र. आणि अक्षरशः तिथे आलं की माहेरसारखं वाटतं. हे केलं, माझे प्रिय होता तुम्ही, तशा आहेत त्या. आज सुद्धा मी बघितलं सगळ्यांना बदलवलं त्यांनी माहिती. मराठी समजत नसताना बाहेर जाऊन जाऊन माझ्या पीपीटीचे ट्रान्सलेशन करून, अर्थ करून करून त्यांनी स्वतःचं आयुष्य बदलून घेतलं. एवढंच नाही तर कोऑर्डिनेटर होत्या तर स्वतःचं हे पण सुरू केलं. म्हणजे त्यांनाही ध्यानात ना, आता ते येणार आहेत बाकीच्यांना सगळ्यांना उपयोग होईल बघा. कसं त्यांनी ध्यानातनं, मी कसं करायला लावलं ध्यानातनं, काय करायचंय, माझी पेशंट काय, माझं काय, हे काय ते काय. आपण मौन ठेवले, पण थोडंफार 4 ते आपण 6-7 बंद करणार आहोत मौन, ब्रेक आहे. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तसं मला मेंबर्स कडनं खूप, तुम्ही असं एखादं माहेरचं ठिकाण, एखादं हे याच्यासारखं वापर पिरॅमिडचा करून घेतला पाहिजे. तिथे आल्यावर तुम्ही पुस्तकं नेत नाहीयेत, पुस्तकं न्यायचेत म्हणून ही खास मीटिंग घेतेय मी. कारण दरवेळेला ते शिवसुरोदयला मी घाईत असते. तुम्हाला क्युरिओसिटी पाहिजे, एवढी पुस्तकं घेऊन ठेवली आहेत. तुम्ही मला सांगितलं पण मॅडम ही ना काही घरात असतात मला वाचण्यासाठी. कारण माझ्या पैशानीच मी भरपूर आहे, आत्ताशी सुरुवात केली आहे की डोनेशन मधनं पुस्तकं घ्यायला. तेही माझ्या भावाने मला डोनेशन दिलं पहिलं. पहिलं म्हणजे पुस्तकासाठी, नाही हे तू पुस्तकच घे म्हणून. मग आता त्याच्या पैशातनं पहिली सगळी इंग्लिश ऑथरची पुस्तकं घेतली. नाहीतर काही लोकांनी माझ्या प्रेमासाठी घेऊन आलेले तिथे पुस्तकं, ती घेतली आहेत. पण डोनेशनच्या पैशातनं अशी आतापर्यंत घेतलेली नाहीत. काही लोकांनी येऊन तिथे दिली, हे नाही हे घ्या लायब्ररीला, ते तेवढे आहेत. पण तुम्ही कधी वाचणार मग? तुम्ही वाचली पाहिजे ना आधी, मेंबर्सनी तर फायदा घेतला पाहिजे आणि मग कोणी आलं तर आपण देऊ शकतो. तर हे महत्वाचं. आणि आता हे पहिलं शिबिर होतंय, तर तुमच्या सोयीने तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, मित्रमैत्रिणीबरोबर ध्यानी तिथे केव्हाही येऊ शकता. आता ही पहिली ट्रायलच चालली आहे ना. सगळं खाण्यापिण्याचा जो काही होता तो घरातलीच माझी मेड करणार आहे आता 5 दिवस. नाश्ता मी तिथे मंगनला करणार आहे, जेवण माझी मेड करणार आहे. आणि रात्रीचं येणाऱ्या लोकांनाच दिलंय, एक एक रात्र त्यांनी करायचं. सामान घेतलंय, भांडे घेतलेत, आता डोनेशन तुम्ही खूप दिलेत. भरपूर डोनेशन आलेले आहेत, माझे जेवढे संकल्प त्याच्यापेक्षा जास्त. आता हे माग पौर्णिमेला सुद्धा माझी जेवढं होतं त्याच्या दुप्पट झालेलं आहे. तर हे सगळं दिल्यामुळे तुम्ही भांडी घेऊ शकलो, बरचसं घेतलंय. रूम मध्ये कपाट घेतली, डोनेशनच्याच पैशातनं घेतलीत काही गोष्टी. पण बाकी कलर, कंपाऊंड, हे ते सगळं आम्हाला आमच्या पैशानी केलेलं आहे. तर ह्या गोष्टी मेंबर्सनी फायदा घेतला पाहिजे, म्हणून ही आजची स्पेशल मीटिंग नवीन वर्षाला जाण्यासाठी. कारण आता तुम्ही शिवसुरोदयला येणार आहे 30ला, परत 19 जानेवारीला ठेवलंय, परत 26 जानेवारीला ठेवलंय. त्यावेळेला हे सगळं गोष्टी लक्षात घ्या, पुस्तकं घेऊन जा, वाचा. काही लोक भाग 1 सुद्धा रिपीट रिपीट करतायत. तर शिवसरोदय मी भाग 5 पर्यंत नेणार आहे ना. आता शिव
शक्ती म्हणून मी साधक करणार आहे, शिवाय शक्ती साधक त्यांच्यासाठी सगळं गूढ आणि सतत प्रॅक्टिकल फोकसिंग असणार आहे. जे काही शिकतात ते सोडून द्यायचं नाही, प्रॅक्टिकली करायचं. जास्त गूढ अध्यात्मक शिव शक्ती साधकांसाठी असणार आहे. आता पुढचे हे 5-6 महिने त्यावरच आहे फोकस. म्हणून मी हे म्हटलं, आता हे वेबसाईटचं तोपर्यंत तुम्ही करत राहा कोर्सेस. तर याच्यामध्ये हा जो बियॉन्ड असेन्शन आहे मॅनिफेस्टिंग हा आत्ता घेतलेला आहे. म्हणजे भाग 2 हा जो आहे भाग 3 म्हणायचं, ह्याला भाग 3, आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 3 आणि हा भाग 4. तर हे 2 कोर्स नॉलेज वाईज करून घ्या. ध्यान प्रकार कधी वेळ मिळेल तेव्हा करा. पण याच्यामध्ये हे जर केलं तुम्ही, ध्यान प्रकार तर लेटेस्ट अत्याधुनिक आहेत. याच्यातले ध्यान प्रकार सगळे ते फॉरेनच्या ऑथरच्या प्रमाणे सेम घेतलेले मी, सेम ध्यान घातलेले. तुम्हाला माहिती मी एकही कमांड दिलेली नाही एक्स्ट्रा, की जगात काय चाललंय इंटरनॅशनल लेवलला ते बघायचं. आणि गाजलेले ऑथर्स आहेत आणि त्याचा उपयोग आपण आता सोल फॅमिली मेंबर्स मध्ये करतोय आणि भराभर प्रॉब्लेम सुटत चाललेत. तुम्ही व्यवस्थित देत नाही, मला तेवढा वेळ नाहीये. सोल फॅमिली मेंबर्सचे प्रॉब्लेम किती दणदण सुटतायत. इथे जे काही आपण या ध्यान टेक्निक त्या हिनी दिल्यात, ऑथरनी दिलेल्या आहेत, त्याच्याच आपण शॉर्ट फॉर्म सोल ग्रुपमध्ये 10-10 लोकांसाठी करतोय. तर हे मला सांगायचं की हा 3 आणि 4 लवकर करून घ्या. जानेवारीतला माझा जोपर्यंत येतोय ना त्याच्यात. आता मुद्रांचा मी आज सकाळी गिफ्ट दिलाय न्यू इयर साठी, मेंबरशिप मध्ये टाकलाय. 571 फी आहे बघा. तर याच्यामध्ये मुद्रांचं प्रत्येक ध्यानाला लागणारच आहे. मग हा पण करून घ्या. का बरं नुसतं ध्यान करता, करा ना यातल्या मुद्रा. सगळ्या आध्यात्मिक यशासाठीच्या मुद्रा फोकस आहे. बेसिक आरोग्यासाठीच्या शैलजा मॅडमच्या आहेत. योग निद्रा आहे, योग निद्रा लावून झोपत चला. बघा ती योग निद्रा शैलजा मॅडमची माझी काय परिणाम साधणार आहे. तर मेंबरशिपचा पुरेपूर वापर करून घ्या. आता याच्यात बघा हे 2 नंबरचे जे कोर्स आहेत त्याच्यात हा 4 झाला की क्रिस्टलचाही करावा. कारण क्रिस्टलचं महत्व अमृता मॅडमचं आणि माझं आहे. तर आता त्याच येणार आहेत पिरॅमिडला. तर याच्यामध्ये मी आता भाग 2 पण आम्ही लॉन्च करणार आहे लवकरच, दोघी मिळून. तर हे ऍडव्हान्स नॉलेज शिकायच्या आधी हा पण क्रिस्टलचा करून घ्या. आणि याच्यामध्ये हे 2 लेवलचे तुम्ही करून घ्यायचे. आता 3 नंबरचा शक्तिशाली चक्रा ध्यान आणि देवी ध्यान हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि हे मी नेहमी ओपन करत असते, हे ओपन करत असते. आपण एक ग्रुपनी करतो कारण हे खूप पॉवरफुल ध्यान आहेत. हे चक्र ध्यान केल्यामुळे कुंडलिनी ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, आपलं लक्षात घ्या. काही साधकांनी हा केलेला नाहीये, त्यांनी मेंबरशिप असेल करून घ्या. कारण बघा 1100 रुपयाची फी जास्त त्यामुळेच आहे. कारण हे आयऱ्या गैऱ्यानी करून उपयोग नाहीये. थोडं तरी आनापानसती ध्यानाचा बेस झाला पाहिजे, तर हा करायचा आहे. मग याच्यानी तुमचे चक्रा ऍक्टिव्हेट होतात, क्लीन्स होतात. याच्याच पुढचा गूढ भाग म्हणजे आता मी शिवसरोदय भाग 2 लॉन्च केलेला आहे 26 जानेवारीला. याच्यामध्ये आपण चक्राचं जास्त म्हणजे त्याच्यात मी शिवसरोदय फार तर मी असं म्हणेल की विहंगम शिवसरोदय शास्त्र. कारण त्याच्यात माझं नॉलेज मी भरपूर घालणार आहे. नुसतं शिवसरोदय शास्त्रात किती आहे चक्रा, थोडंसच आहे. मुद्रा किती आहेत, थोडेसेच आहेत. भाग 3 मध्ये मुद्रा घेणार आहे डिटेल मध्ये शिवसरोदयच्या. मग तो मुद्रा भाग 2 असेल. पण तो शिवसरोदय शास्त्र ज्यांनी पहिले 2 केले त्यांना मिळणार आहे. त्या मुद्रा अफलातून असणार आहेत. आता शिवसरोदय शास्त्रात मुद्रा किती, 2 नाही तर 3 दिलेले आहेत. पण त्या बेस घेऊन ते श्लोक घेऊन अजून आपण करणार आहे. म्हणजे हे जे प्युअर म्हणजे ट्रॅडिशनल जे अध्यात्म आहे ते सगळं शिवसरोदयातनं होणार आहे. कारण मी तुम्हाला नेहमी म्हणते आध्यात्मिक नॉलेज आपण जास्त घेतलेलं नाही. आपण उपनिषद आणि काय पुराण काय वाचतो तेवढंच माहिती घेतोय. पण ऍक्च्युअल जे काही आहे ट्रॅडिशनल सगळं, तर हे चक्राशिवाय पर्यायच नाहीये. आपले चक्र ब्रह्मांडाचे चक्र अलाईन होतील त्याच वेळेला आपण हे पावणार आहोत मोक्ष. सगळं चक्रा बेसच आहे. तर हे सगळं मी आता भाग 2 मध्ये चक्राचं यात जे काही नाहीये. ऍक्च्युली चक्र भाग 2 तेव्हापासून लॉन्च करायचा होता.
पण तो काही एवढा झाला नाही वेळ, आपलं हे सगळं ऍडव्हान्स बाकीचंही बघायचं होतं. तर आता हे चक्राचं याद जे नाहीये ते मी शिवसूर्योदय 2 मध्ये घेणार आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं, हे नंबरिंग शिका. त्याच्यातलं हे तीनचे जे आहेत ते ध्यान आहेत म्हणून परत त्याला 3 दिलेत, पण हायर ध्यान प्रकार आहेत. म्हणून कोणत्याही नवीन मेंबर्सनी काय केलं पाहिजे, आधी मोफत कोर्स तर काय मेंबरशिप घ्यायच्या आधीच होतात. 1 नंबरचे सगळे मेंबरशिप घ्यायच्या आधी होतात, सगळे मोफत आहेत, सगळ्यांना खुले आहेत. मग 2 नंबरचे करून घ्यावेत, भरा भरा भरा. 2 नंबर 1 बऱ्यापैकी झालाय, 2 करा, 3 करा. महत्वाचं 3 आणि 4 हे नॉलेज घेणं आता गरजेचं आहे. तर हे सगळं मला सांगायचं होतं. भाग 2 तुम्हाला एक्सटर्नल मीन्स आहेत, तुमचं काय बदलायचं असेल तर. तर 2 नंबरचे कोर्स करून घ्यायचे आहेत. 3 नंबरचा मी हा लॉन्च करत असते. चक्रा ध्यानही मी मोफत लॉन्च करेलच करेल. असं काही नाही की हे पेडच. यातले मी हे जे कोर्सेस आहेत देवी चक्रा, हे मी मोफत सुद्धा लॉन्च करत असते ग्रुपनी करण्यासाठी. पण बाकीचे हे जे आहेत ते नाही. हे हे जे आहेत ना 2 नंबरचे कोर्स, ते अफलातून आहेत. एकदम याचे कॉस्ट 10,000च्या खाली कुठंही येणार नाहीत. कारण हे काही 1 दिवसाचा 2 दिवसाचे कोर्सेस नाही आहेत. हे भरपूर दीर्घ आहे. बाहेर 10,000, कमीत कमी 10,000 असणार आहे. ते मी एवढ्या कमी किमतीला, त्यामुळे मी हे कधीच मोफत करणार नाहीत. कारण मला सुद्धा हे थोडस वेबसाईटचे खर्च मला परवडलं तर कंटिन्यू राहणार आहे, लक्षात घ्या. मी कशाला आता 15,000 माझे नाही झाले, मी कशाला 15,000 हे करून मी असं लॉन्च करेल. मला ते पण बघितलं पाहिजे ना. हो, माझ्या डोक्यात एक होतं माझा संकल्प, माझे कोर्स लॉन्च करायचे, कोर्स लॉन्च करायचे. झालं आता हे माझं पूर्ण. मला नाही परवडलं तर मी सरळ इथनं काढून टाकणार आहे. मग मी काय परत परत घेऊ शकत नाही. त्यामुळे मला हे वेबसाईट मेंटेनन्स मला निघाला पाहिजे. तर जरूर नवीन लोकांनी मेंबरशिप घ्या. मेंबरशिप 2,000 आहे. कॉस्ट जर बघितली कॉस्टची तर खूप होते. आणि जानेवारीत मी वाढवणार आहे. मी तुला सांगितलं 3,100 करणार आहे मी. तर त्यामुळे आता करून घ्या. हे सगळं मला सांगायचं होतं. कोणाला काही शंका आहेत का? आता जे कोर्स करत आहेत सगळ्यात महत्वाचं भाग 1 करत आहेत. कोणी देवी ध्यान केलंय, कोणी चक्र ध्यान केलंय, कोणी आता हा परचेस केलेला आहे. तर कृपया मला स्टार रेटिंग्स द्या. कारण आता बाहेरचे लोक येत आहेत वेबसाईटला, ते बघून यायला लागलेत, सुरुवात झालेली आहे. तर ते तुम्ही स्टार केलं, कारण प्रत्येक कोर्स खाली जर बघितलं तर तुमचं हे आहेच आहे. हा जर बघितला आता तुम्ही आपला, तर टेस्टिमोनी आहेच आहे. पण टेस्टिमोनीला जात नाहीत फारसं. कोण वाचणार आहे एवढं टेस्टिमोनी? हे बघा, हे टेस्टिमोनी आहेच आहेत. पण स्टार रेटिंग्स बघा कुठं आहेत. स्टार रेटिंग्स पटापटापटा होतील. नसतील तर मला सांगा. इथे अभिप्राय द्या हा फॉर्म भरून. इथे आहे बाबा. आता मी हे ह्याच्यातनं उघडले म्हणून तुम्हाला दिसतील बघा. तर कृपया स्टार रेटिंग सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटला पण द्या, पॅराडाईजला तिथल्या याला पण द्या. पण तिथे काय होतं, लोक प्रोफेशनल राहण्यासाठी रिट्रीटसाठी विचारतात. मी नाही म्हणते, ते तर फोन येतात बरेच. मी म्हणते बिलकुल नाही. आमच्या साधकांसाठी ध्यानी असेल तर आहे. आणि जे लोक माहिती नाही ते पुष्कळ म्हणतील ध्यानी, आम्ही नाही देत, त्यांना देणारही नाही. तो फक्त ध्यानासाठी. माझे मित्र मैत्रिणी कॉलेजचे कोणालाही अजून अलाव केलेले नाही. माझी बहीण, आमचे रिलेटिव्ह कोणी नाही. मी म्हणते पहिल्यांदा कोर्स करा आणि मग तिथे या. त्यामुळे कोणालाही तिथे यायला मिळालेलं नाहीये. फक्त मिस्टरांचे बहीण भाऊ आणि माझे बहीण भाऊ सोडले तर. त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आम्ही हेच उत्तर देतो, ध्यान पहिल्यांदा कोर्स, मग पिरॅमिड. नाही तर यायचंय सगळ्यांनाच. तसे ते फोन येत आहेत. पण कोर्सला जर तुम्ही स्टार रेटिंग दिले तर इथे बघा, आता इथे स्टार रेटिंग फक्त 7 जणांनी दिले. हा कोर्स किती जणांनी केलाय? तेवढं तर करा ना. मेंबर्स आहेत आपले 31, तेवढे 31 तर स्टार नकोत का? 31 जणांनी तर दिलेले नको का? तर तेवढे स्टार रेटिंग बघा इथे दिसत आहेत. बाकीच्या ह्याला नसतील तर मला सांगा, मी लगेच ते ऍड करून टाकेल. ते पण मला एक सांगायचंय. कारण या स्टार रेटिंग्स वरनं बघा इथे आहेत. स्टार रेटिंग्स वरनं बाहेरचे येतील, करतील. 1-2 नावं दिसत आहेत मला वेगळे कोण कोण. तर हे मला सगळं सांगायचं. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. नाही तर मग मला आहे, मी मला आता काय म्हणायचं माझं 12 अक्षर. पुढच्या वर्षात आपण आरोग्यावर जास्त फोकस करणार आहे. म्हणून मुद्रा दाब बिंदू शिकून घ्या. मुद्रा भाग 2 लवकर लॉन्च होणार आहे. कदाचित मी म्हणतेय शिवसर्वोदय भाग 3 असेल, पण कदाचित सगळ्यांना ओपन राहू शकेल. कारण मुद्राचं आणि तसं शिवसर्वोदयचं इतकं काही लिंकिंग नाहीये.
मग मुद्रा भाग 2 येणार आहे, दाबबिंदू येणार आहे. शैलजा मॅडम आत्ताच मला परवा म्हणत होत्या, मला अजून मुद्रा घ्यायच्या. त्यावेळेला त्यांच्या परीक्षेमुळे त्यांना जास्त नाही घेता आल्या. तर म्हटलं घ्या, भाग 2 आहेच आहे माझा पण प्लॅन. मग त्यांनाही घ्यायच्यात डिटेल. कारण त्या शिकल्या आता, एम ए योगा केलं त्यांनी नुकतंच. त्या एम ए योगाला त्यांनी पूर्ण हाकिनी मुद्रा वापरली अभ्यासासाठी. त्यांचा अनुभव पण बघितला. फोकस कॉन्सन्ट्रेशन होतं. तर हे आहे दाबबिंदू होणार आहे. त्याच्यानंतर आपण पंचतत्व आम्ही जे शिकलेलो आहोत ते पंचतत्वाची जोड दिलीच जाणार आहे शिवसरोदयमधनं. कारण शिवसरोदयमध्ये सगळं येते पंचतत्व, आकार आहे, स्वभाव आहे, सगळं. त्यामुळे मी ते शिकवणारच आहे पंचतत्व. मला खूप जण म्हणत होते मी शिवसरोदय भाग 3 किंवा भाग 4 तो लॉन्च करणार आहे पंचतत्वचा. आणि मग ते शिवसरोदयाचं आरोग्यविषयक तत्व शिकून झालं आपलं. आपले तत्व आपल्याला काढता येतील, बॅलन्स आहेत नाही आहेत ते कळेल. आणि मग तत्व जसं आपण नाडी ओळखू शकतो तसं तत्व कसं ओळखायचं ते खूप डीप आहे. ते पण आहेत सगळे श्लोक. मग पुढे जायचं ते. तो तत्वांचा भाग 2 होईल. हा आधी तत्व आरोग्य रिलेटेड शिकून मग नाडीतनं तत्व कशी ओळखायची ते पुढे. असं ते शिवसरोदयचं आहे. म्हणून बेसिक शिकून घ्या. आता भाग 1 भाग 2 जानेवारीत ठेवलाय. पुढं मार्च एप्रिल पर्यंत मी काही घेणार नाहीये त्याचं. कारण शिबिर तवर अजून एक घ्यायचंय. तर शिबिराचंही मला मेंबर्सला सांगायचंय. तुम्ही मेंबरशिपचा कन्सेप्ट मी असा काढला पिरॅमिडच्या, की तिथे येऊन राहण्यासाठी जे लोक आहेत ते मेंबर करायचे. कारण प्रत्येकाला काही तिथे येऊन राहून आम्ही काही आमचा वेळ सेवा आत्ता तरी सध्या देऊ शकत नाही. तर फक्त मेंबर पुरता द्यायचा. म्हणून जेन्युइन लोकांना मेंबरशिप मध्ये घेतलेला आहे. तर आता तुम्ही असं प्लॅन करा, सगळ्यांनी मेंबरशिपचा ग्रुप आहे. तुम्ही तारीख ठरवा शिबिरासाठी. आता शिबिराला 5 दिवस एक जनरल स्टार्टिंग बेसवर ठेवलं की कसं होतं काय होतं बघू. एकदा हे झालं की आम्हालाही अंदाज येईल. त्याच्यानंतर आपण काही जास्त लोक घेणारच नाहीये. आपले 6 रूम आहेत तिथे. 6 दुणे 12, 5 दुणे 10, 10 किंवा 11च म्हणतो आम्ही. तर याच्यामध्ये तुम्ही ठरवा. आता तुम्ही प्लॅन करा. तुमच्या फॅमिली काय शेड्यूल्स आहेत त्याप्रमाणे मुलांची सोय होईल का, कशी होईल, परीक्षा होतात की नाही, तुम्हीच तारखा तिथे सजेस्ट करा. हा एक आजच्या मीटिंगचा उद्देश आहे. तुम्ही दोघी तिघींनी मिळून ठरवा. आणि मग त्या तारखा ठरवा. मग मी तो आता भाग शिबिराचा दुसरा पार्ट म्हणजे पहिलंच शिबिर, पण दुसरा फेरी ते प्लॅन करू आपण. तर ते एक 2 तरी आपण अजून घेऊ शकतो एप्रिलच्या आत. एप्रिल मे नंतर पावसाळ्यात शक्य नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला ठीक आहे, पण आता क्लायमेट सगळं बदलणार आहे ना. आता सुद्धा पाऊस पडणार आहे बाकी ते माहिती का. आता 21 जानेवारी पर्यंत सगळी भाकीत आहेत. खूप पाऊस पडणार आहे, खूप थंडी पडणार आहे, खूप बर्फ पडणार आहे 21 जानेवारी. मग नंतर एक महिना असा मिडियम आहे आणि त्याच्यानंतर परत क्लायमेट ऑड होणार आहे. बघू कसं कसं होतंय आपल्याला. कोणाला शंका आहे का? स्क्रीनशॉट घ्या ना कृपया अर्चना मॅडम. मेंबरशिपच्या ग्रुपवर टाका. कोणाला काही खूप विचारायचंय का क्विक? माझं शंका काही सांगायचंय क्विक? ताई मी आता वेबसाईटवर बघत होते हा स्टार रेटिंग देण्यासाठी, पण मला सापडलं नाही हो. हा, ते मला सुद्धा बघायचंय. कोणी कोणी हा हा. स्टार रेटिंग दिले त्यांनी सांगावं कुठं आहे ते. कारण माझं पण कसं आहे ना, मी पण परचेस केलं नाही, मला नाही ओपन होत. मला ते ऍडमिन मधनं ओपन होतं. मला मग ते बघायला वेळ लागणार आहे. तर कोणाला जर माहिती असेल स्टार रेटिंग्स कुठे आहे, भरपूर दिलेत त्या मुक्ता मॅडमनी तर खूप कमेंट दिल्यात, काही काहींनी दिलेत. तर कोणाला सांगता आलं नूतन मॅडम तुम्हाला तर सांगा, कोणी कोणी दिलेत तर तेच सांगा. नाही तर मग आपण वेळ मिळाल्यावर बघू स्टार रेटिंग. पण लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट तर द्यायचंच आहे, स्टार रेटिंग द्यायचंच आहे. अजून काही शंका आहे का? हा हा बोला. हा, कोणाला काही शंका नसेल तर बंद करू मी. तर काय असेल ते ग्रुप वापरा.
काही लोक ग्रुपला ऍड नव्हती झाली, मग आज सकाळी उठल्यावर बघितलं मी मेंबर्स मधनं बघून ऍड केलेले. असं करू नका. तुम्ही कुठलाही कोर्स परचेस केला मला सांगायचंय. कोर्स परचेस केल्यानंतर तो गायडन्स खाली होणार आहे. आता 3-4 लोकांनी मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन केलंय, मला माहितीच नाही, मी आज बघतेय. मग आता त्यांना मी काही गायडन्स देईल ना. तर कुठलाही तुम्ही सेपरेट सेपरेट कोर्स घेतला तरी सांगत चला. कारण काही कोर्सला मी मेल लावलेत, मला कॉपी येणार, पण काही याला नाही लावलेले. तर मग ते आपले सुदर्शन ऑनलाईन वरनं कोर्स करताय ते ग्रुप राहणारच आहेत वेगळे वेगळे. आणि मेंबरशिप सुद्धा मी आज टॅली केले. 31 मेंबर आहेत आणि आता कोण राहिलं होतं ऍड करून घेतलेले. तर तो मेंबरशिपचा ग्रुप जरूर तुम्ही वापरा. शंका विचारायला, काही तुमचं काही होत नाहीये किंवा कोर्स रिलेटेड विचारत चला, डिस्कशन करा. हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. तिथे डिस्कशन प्लॅटफॉर्म आहे कोर्समध्ये. जसं मैत्रिणी गप्पा मारतो, जसं व्हॉट्सअपवर तुम्ही तर काही चर्चा करत नाही, पण तिथे डिस्कशन फोरम आहे, तिथे विचारलं पाहिजे हे म्हणजे काय, हे कसं काय. एकमेकांना तुमच्या चर्चा करता येतात, तो वापरा. रिव्ह्यू आहे, फीडबॅक फॉर्म आहे. आणि स्टार रेटिंग काहीला नाही टाकलेलं मी, काहीला टाकते, ते जरूर द्यायचं आहे तुम्ही. तर हे सगळं मला सांगायचं होतं. आता कोणाला काही विचारायचंय का? नसेल तर चला, सगळ्यांना धन्यवाद. मी मीटिंग बंद करते.